पूर्वीच्या काळी सगळ्यांचीच परिस्थिती चांगली नसायची. त्यामुळे श्रीखंड, बासुंदी, मेवा मिठाई सगळ्यांनाच परवडायची नाही. त्यामुळे घरच्याच साहित्यातून तयार केला गेलेला एक पदार्थ जो इतका चांगला झाला की तो सणासुदीला आवर्जून केला जायचा. असा विस्मरणात गेलेला पदार्थ तो म्हणजे सुधारस, ज्याची चव घेताच बाकीचे पदार्थ विसरून जाऊ. तर तो कसा करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग करूया सुधारस. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सुधारस करण्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलंय. त्याच्यामध्ये 1 पेला म्हणजे 1/2 किलो एवढी मी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही पेल्याने अंदाज घेतला तर 1 पेला आणि वजनाने घेतलं तर 1/2 किलो. 1 पेला साखर घेतली तर आपल्याला 1 पेला एवढं आपल्या त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. गॅस चालू करायचं. आता ही साखर आपल्याला पूर्ण याच्यामध्ये विरघळून घ्यायची. पूर्वीच्या काळी असं बाजार लांब असायचे, लगेच कुठल्याही वस्तू मिळायच्या नाही. त्याच्यामुळे घरच्याच साहित्यामधून खूप छान छान पदार्थ असे केले जायचे आणि ते सगळेजण आवडीने खायचे. तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे सुधारस. त्याच्यानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासात जाताना असा सुधारस बरणीमध्ये करून घेतला जायचा आणि मग तो वाटेमध्ये भूक लागेल त्यास पोळी बरोबर किंवा पुरी बरोबर असा खाल्ला जायचा. आता हा पाक तयार होत असतानाच मी याच्यामध्ये थोडस केशर घालून घेणार आहे. केशर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती घालू शकतो. आता पाक आपल्याला जास्ती घट्ट करायचं नाहीये, अगदी हलकीशी तार येईल एवढंच आपल्याला ते करून घ्यायचं. आपला हा पाक तयार होत आलेला आहे. कलर सुद्धा खूप छान आलाय, केशराचा कलर. आता आपला सुधारस तयार झालाय. तर तो कसा ओळखायचा मी तुम्हाला दाखवते. तर मी चमच्यामध्ये काढून घेतलंय आणि हे बघा, थोडस असं त्याला चिकटपणा आला हे समजायचं आपला सुधारस तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये मी एक अख्खं लिंबू पिळून घेणार. लिंबाने याची चव अप्रतिम होते. आता याच्यामध्ये पिस्ता आणि बदाम मी काप करून घेतलेले ते याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे दिसायला छान दिसतात. एक मिनिट मी याच्याला उकळी देणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. आता हा पुरी बरोबर किंवा पोळी बरोबर खायला अप्रतिम लागतो. आपला हा सुधारस तयार झालाय. आता आपण सर्व करूया. तर ही सुधारसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.